नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पेरूच्या प्लॉटमध्ये आलोय. प्रगतशील शेतकरी डुचे सर यांच्यासोबत. आजचा विषय आहे सनबर्निंग. पेरूमध्ये कशा प्रकारे सनबर्निंग होते आणि उत्पन्नात घट आणि आपला कुठेतरी लॉस होतोय, अशा हिशोबाने आपण आज हा व्हिडिओ बनवतोय. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की कशा प्रकारे सनबर्निंग होती आणि त्याच्यासाठी काय पर्याय केला पाहिजे. कारण शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा विषय, आज पेरूला बाजारभाव 60 ते 65च्या घरात आहे, पण माल जसा पाहिजे तसा नाही आल्यामुळं आपण कुठेतरी नाराज झालोय. याला पर्यायात्मक काय उपाय असतील आणि आपण ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे, ह्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार सर. नमस्कार. बागेमध्ये आता काय प्रॉब्लेम चालू आहे सध्या? सध्या उन्हामुळं हे होते, असे लाल चट्टे निघते सनबर्निंग. म्हणजे सनबर्निंगचा प्रादुर्भाव चालू आहे म्हणायचं सध्या. दाखवा एक दोन फळं कशा प्रकारे काय चालू आहे. पाणी ते ह्याच होतं. मित्रांनो, अतिशय चांगल्या क्वालिटीचा माल आलाय. एकदम पेरूला वजन पण आहे, गोलाकार पण पेरू आहे, चकाकी पण आहे. फक्त एकाच कारणामुळे आपला पेरू खराब झालाय, तो म्हणजे सनबर्निंग. योगायोगानं यावर्षी उन्हाळा लवकर आलाय आणि उष्णता जानेवारीच्या 1 तारखेपासूनच चालू झाली आहे. याला उपाय म्हणून काय केलं पाहिजे सर? आता त्याला आता एक कागदी ही भेटते, पेपर बॅग भेटते. पेपर बॅग हा, किंवा साडी साईडनी कव्हर केली पाहिजे आपण त्याला. सावली पडली पाहिजे ह्याच्यावर. ओके, म्हणजे फळावरती सावली पडली पाहिजे, जेणेकरून हा चट्टा येणार नाही. बरं, आता आपल्या पूर्ण बागेमध्ये जर पाहिलं तर किती % सनबर्निंग झालंय? तसं जास्त नाही, तरी एक 10-20% आहे. आता हे जे फळ आहे तयार झाले, एकदम प्रॉपर झाले. मालाला कुठंच कमी नाहीये. प्रॉपर त्यांनी एकदम बागेला ज्या वेळेस पाहिजे त्यावेळेस खत दिलंय, पाण्याचं व्यवस्थापन केलंय. फक्त प्रॉब्लेम एक का चालू आहे, फक्त आता सनबर्निंग. हो, कदम सरांनी भरपूर मार्गदर्शन केलं. पण आता हे उन्हामुळेच हे होत, म्हणजे निसर्गाची साथ नाही म्हणलं तरी चालेल. निसर्गामुळेच म्हणजे यंदा उन्हाळा लवकर आलाय. हो बरोबर. हो. दरवेळेस काय होतं की पूर्ण उन्हाळा हा थंडीमध्ये जातो. हो बरोबर. म्हणून आपण जुलैची छाटणी घेतो आणि जुलैची छाटणी घेतल्यामुळं आपला जो माल आहे तो जानेवारी एंडिंग पर्यंत आपला तयार होतो. पण ह्या वर्षी झालंय काय की उष्णता वाढल्यामुळं जो पट्टा, आता हा पट्टा सावलीत आहे, जे सावलीत आहे त्या साईडला हा सावलीत आहे, तर याला कुठल्याही प्रकारचं डॅमेज होणार नाहीये अलीकडचे. हा जो म्हणजे ही जी बाजू आहे झाडाची उजवी बाजू म्हणता येईल आपल्याला, ही बाजू पूर्ण सावलीमध्ये, तर याला कुठल्याच प्रकारे डॅमेज होणार नाही. कारण की उष्णता ह्याच्यावरती पोहोचत नाहीये जेवढ्या प्रमाणात सनबर्निंग करायची तेवढ्या. त्याला झाडाची सावली पुरेशी आहे. पण एक बाजू जी आहे आपली ती सनबर्निंगनं कव्हर झाली. तर मला वाटतं सर, ह्याच्यासाठी वरून शेतकऱ्याला खर्च खूप येतो ना? हो बरोबर. बरोबर ना? त्याला मग थोड्या दिवसासाठी उपाय म्हणजे आपण साडी बांधून किंवा पेपर बॅग लावू शकतो. हो बरोबर. बरोबर. मग आता तुमचा माल सध्या चालू होतोय, आता होईल ना चालू. बरोबर आहे. माल एक चालू होईल 5-6 दिवसामध्ये, 10 दिवसामध्ये माल चालू होईल. मग आता ह्याच्यासाठीच फक्त आपल्याला काहीतरी काळजी घेणं गरजेचं आहे. हो बरोबर. बरोबर आहे. आणि जे आपलं पुढचं फळ निघणार आहे त्याच्यासाठी आपण पेपर बॅगचा प्रयोग केला तर हे पण उत्पन्नामध्ये आपली वाढ होईल. बरोबर. आणि ह्याला आपल्याला अडचण येणार नाही. तर पुढील छाटणी जे शेतकरी घेत आहेत, म्हणजे जुलैची छाटणी जे शेतकरी घेणार आहेत, तर त्यांनी एवढं लक्षात ठेवा की पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये हाच प्रसंग आपल्याबरोबर होऊ शकतो. त्याच्यासाठी उपाय म्हणून आपण पेपर बॅगचा उपयोग करा. पेपर बॅगचा उपयोग जर नाही झाला तर आपण साडीचं आच्छादन करू शकता. नाही काय झालं तर ज्यांच्या द्राक्षाच्या बागा होत्या त्यांनी पेरू बाग केलेली आहे, तर त्यांच्यासाठी कव्हरिंगसाठी वर त्यांनी ग्रीन नेटचं जे कपडा आहे तो यूज केला तर त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि अशा प्रकारची जी परिस्थिती आहे ती तुमच्याकडे नक्की आहे का, ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुढच्या पिकाची काळजी घेण्यासाठी बघा पुढे. आता बऱ्यापैकी आपला माल आहे ना एकदम व्यवस्थित चालू आहे. एखाद्या कळीचं झाड पापुडचं खराब होते ते उन्हाचे. खराब झालेला माल जो आहे पलीकडल्या साईडनी काही नाही, फक्त अलीकडच्या साईडनीच हे होत आहे. अच्छा. आता
आता झाडाला दुसरा माल पकडायची जी आपली नियोजन आहे हा. तर ते कदम सरांचं मार्गदर्शन चालूच आहे. हो बरोबर. बरोबर आहे ना? काय त्यांचा मार्गदर्शनामध्ये फरक काय आपला? काय नाही, त्यांनी चांगलं मार्गदर्शन करते. त्यांच्यामुळे आमचं हे आज जे आहे ते त्यांच्यामुळेच आहे. म्हणजे जो बाग आपल्याला काही आतापर्यंत माहिती चांगला नाही, आम्ही पहिल्याच नवीनच हे केलंय. आहे. ओके. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे सर्व. पेरू मार्गदर्शक कदम सर कदम सर यांचं मार्गदर्शन दुचे सरांना पाटेगाव पाटेगावचे. हो. गेल्या 6 महिन्यापासून पाटेगाव त्यांचं तालुका schedule- कर्जत. हा त्यांचं शेड्यूल गेल्या 6 महिन्यापासून आहे. तर त्यांनी शेड्यूल एकदम प्रॉपर केलंय. फक्त आता अडचण जी आली ती नैसर्गिकरित्या आलेली आहे, सनबर्निंगचा विषय आहे. तर हा अतिशय गंभीर विषय, तर याला आपण कुठंतरी थांबवलं पाहिजे आपल्या प्रॅक्टिसेसनं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.